नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आज आपण गुरुचरित्राचा 28वा अध्याय सुरू करीत आहोत. तरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आपण आज गुरुचरित्राचा 28वा अध्याय सुरू करूयात. अध्याय 28वा. श्री गणेशायन महा. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढील कथा सांग आम्हासी. उल्हास माझे मानसी, गुरुचरित्राती गोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अतिविशेष ऐकता जाती सर्व दोष. ज्ञान ज्योती प्रकाशे. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पुसी. सांगेन ऐकपरियेसी, चांडाल जन्म होणार गती. पुण्य पापांची गती, आपुले अर्ज भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण, याचे वासाव चांडाल वर्ण. उपजला असता ज्ञातिहीन, जाती विभाग कर्मापरी. विप्र स्त्रिये पाशी देखा, शूद्र जाय व्याभिचारिका. पिंड उपजे तो चांडालिका, 16वी जाती चांडाल. हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोषांचे आचरण. तेने हीन जन्म घेणे विप्रादी चारी वर्णाशी. या दोषांचा विस्तार सांगतो की सविस्तर. विप्रे करिता अनाचार, जन्महीन जाती पावे. गुरु अथवा माता पिता सांडोनी जाय तत्वता. चांडाल जन्म होय निरुता, सोडिता कुलस्त्रियेसी. कुलदेवता सोडून एका, पूजा करी अनिका. होय चांडाल देखा सदा, अनृत बोले नर. सदा जीवहिंसा करी, कन्या विक्रय मनोहरी. लटिकेचे आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाल योनी. शूद्र हस्ते करी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण. तोही चांडाल होय जान. सदा शूद्र कर संपर्के, शूद्र स्त्रीशी सदा संग. नित्य असे दासी योग, ग्रह भांड आढळती त्याग. तेने देव पित्र कर्मे करी, तोही पावे हीन योग योनी. जो का अग्नी घाली राणी, गाय वासराशी विघडोनी. वेगळी करी तोही होय चांडाल. सोडी आपुल्या जननी ते, आणि मारी लेकरा ते. वेगळा करी आपुल्या सत्ते, तोही जन्मे चांडाल. बैलावरी विप्र बसे, शूद्रान्न जेवी हरसे. चांडाल होय भरवसे, ऐसे म्हणती श्री गुरु. विप्र तीर्थास जावोन, श्राद्धादी न करी जान. परान्न प्रतिग्रह घेणे, होय तो चांडाल. षटकर्मे रहित विप्र देखा, कपिला गायीचे दुग्ध ऐका. न करिता अभिषेका, क्षीरपान जो करी. तोही पावे चांडाल योनी. तुळशी पत्रे ओरपोनी, पूजा करी देवा लागोनी. शाळीग्राम शूद्रे भजलिया, न सेवेची माता पिता. त्याची न प्रतिपाळिता, चांडाल होय जन्मता. सप्तजन्मी क्रमी होय, पहिली एक स्त्री असता. दुजी करोनी तिशी त्याजिता, होय जन्म त्याशी पतिता. आणिक सांगेन एक नवेल, श्रमोनी अतिथी आला असता. वेद मनवनी अन्न घालिता, जन्म पावे हा तत्वता. चांडाल योनी परियेसा. योग्य विप्राते निंदिती, अनेक जाती पूजिती. चांडाल योनी जाती. वृत्ती लोप केलिया, तळी विहिरी फोडी मोडी. शिवालयी पूजा तोडी, ब्राह्मणांची घरे मोडी. तोही जन्मे पतित कुळी. स्वामी स्त्रियेसी, शत्रु मित्र विश्वास स्त्रीसी. जो करी व्यभिचारासी, तोही जन्मे पतिताग्रही. दोघी स्त्रिया जयासी, त्यात ठेवी प्रपंचेशी. अतिथी आलिया अस्तमानासी, ग्रास न दे तोही पतित होय. त्रिसंध्या समयी देखा, जो विप्र जेवी अविवेका. भाक देऊनी फिरे निका, तो जन्मे चांडाल योनी. राजे देती भूमिदान, आपण घेता हिरोन. संध्याकाळी करी शयन, तोही होय चांडाल. वैश्व देवकाली अतिथीशी, जो करी
दुष्टातरेशी अन्न न देई तयाशी कुकुट जन्म होऊनी उपजे. गंगा तीर्थाची निंदा करी एकादशीस भोजन करी स्वामीस सोडी समरी चांडाल योनी तया जन्म. स्त्री संभोगे पर्वणीशी अथवा हरिहरा दिवशी वेद शिकवी शूद्राशी चांडाल योनी जन्म पावे. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध वाटे कराशी करी भेद चांडाल योनी जन्म पावे. ग्रीष्मकाली अरण्यात कोई घालिती ज्ञानवंत तेथे विघ्न जो करील तोही जन्मे चांडाल योनी. नाडी भेद न कळता वैद्यकी जानोनी औषधे दे अनिकी तो होय महापातकी चांडाल योनीत संभवे. जारण मरण मोह नादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म चांडाल होय त्रिशुद्धी वेद मार्ग त्यजिता विप्रे. श्री गुरुशी नर म्हणे कोण हरिहराते निंदे जान अन्य देवताचे करी पूजन तो नर पतित होय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आपुले कर्म त्याजुनी मंद अनिक कर्म आचरे सदा तोही होय चांडाल. शूद्रापासून मंत्र शिके त्याशी करतो सर्व पातके गंगोदक क्षरोदके. श्वानचर्मी घातले परी विधवा स्त्रीशी संग करी शिव्या देऊन अतिथी जेववी घरी श्राद्ध दिनी पिंड न करी. चांडाल योनी तो जन्मे माता पिता गुरु द्वेषी तो जन्मे चांडाल योनीशी अनिक जन्म पापवंशी उपजोनी येती परियेसा. गुरुची निंदा करी हर्षी सदा असे विप्रदोषी वेद चर्चा करी भूवशी तो होय ब्रह्म राक्षस. भजे आपण एक दैवत दुजे देव निंदा करीत तो होय अपस्मारित. दरिद्र रूपे पीडतसे माता पिता गुरु अर्जुन वेगळा होय स्त्री आपण बेरडाचे पोटी उपजोन रोगी होऊन राहतसे. सदा वेद दूषी आपण अवमानित ब्राह्मण कर्मभ्रष्ट होय आपण मूत्रकच्छ रोगी होय. लोकांचे वर्मकर्म आपण सदा करी उच्चारण हृदय रोगी होय जान महाकष्ट भोगीतसे. गर्भपात करी स्त्रियेशी वांज होऊनी उपजे परियेशी पुत्र झाली या मर्ती तुरेशी गर्भपात करू नये. धर्मशास्त्रादी पुराण सांगता नायके जान अनिक जेविता दृष्टी आपण बहिरट होऊनी उपजे. पतिता सवे करी इष्टती गर्धभ जन्म पावती त्याशी रस औषधी घेती मृग योनी जन्मे तो. ब्रह्महत्या केली जरी क्षयरोगी होय निर्धारी सुरापानी ओळखा परी श्यामदंत उपजेल. अश्ववध गोवध करिता वांज ज्वरी होय निश्चिता सवेची होय अनुतप्तता दोष काही नाही त्याशी. विश्वासघातकी नराशी जन्म होय ऐसा त्याशी अन्न जेविता वांती उर्वशी अन्न वैरी तो होय. सेवक एकाचा चाळवे न घेऊन जाती जे जन त्याशी होय जान बंधन कारागृह भोगितसे. सर्पजाती मारी नर सर्प योनी पुढे निर्धार ऐसे दोष अपार आता तस्कर प्रकरण सांगेन. स्त्रिया ते चोरुनी घेऊनी जाय मतिहीन जन्म होय सदा क्लेशी आपण होय अंती जाय नरकाशी. सुवर्ण चोरी करी नर प्रेम हव्यादी होय निर्धार पुस्तक चोरीता नर अंध होऊनी उपजे देखा. वस्त्र चोरी करी जरी वस्त्र चोरी करी जरी श्वित्री रोगी होय निर्धारी. गणद्रव्य चोरी करी गंडमाळा होती तया. श्वास उच्छ्वासवासी असेल नर जरी त्याची वस्तू करी चोरी सदा वसे बंधन घरी ब्रह्मांड पुराणी बोलिले असे. परद्रव्य अपहार देखा परदत्त अपार विषेका. परद्वेषी नर ऐका धान्य अपुत्री होऊनी उपजे. अन्न चोरी केलिया देखा गुल्म व्याधी होय ऐका
धान्य करील तस्करी का रक्तांग होय दुर्गंध शरीर का एखाद्या तैल चोरी तोही दुर्गंधी पावे शरीरी परस्त्री ब्रह्मस्व अपहारी ब्रह्मराक्षस जन्म पावे मोती माणिक रत्ने देखा चोरी करी नर ऐका हीन जातीशी जन्म निका पावे नर अवधारा पत्र शाकादी फळे चोरी खरुजी होय अपरंपारी रक्तांगी होय निर्धारी गोचिड होय तो नर काश्य लोह कार्पस लवण तस्करिता नरा जान श्वेतकुष्ठ होय निर्गुण विचारोनी राहटावे देवद्रव्यापहारी देखा देवकार्य नाश अपहार देखा पंडोरोगी तो निका फळ चोरी विद्रुपी परनिक्षेप चोरी करी देखा करिता होय सदाशोका धन तस्कर उष्ट्र ऐका जन्म पावे अवधारा फल चोरी होय वनचर जलचोर ही होय कावळा थोर गृहोपकरणे तस्कर काक जन्म तो पावे मधु तस्कर अवधारी जन्म पावे होय घारी गोरस करी चोरी कुष्टी होय परियेसा श्री गुरु म्हणती पतितासी जन्म पावे ऐशिया दोषी आता सांगेन व्याभिचार प्रकरणेशी शांती परवी बोलिले असे परस्त्री अलंगिया देखा शतजन्म श्वाननिका पुढे मागुती सप्तजन्मिका भोगी दुखा अवधारा परस्त्री योनी पाहे दृष्टीने जन्मे तो अंधत्वपणे बंधू भार्या संपर्क करणे गर्दभ जन्म तो पावे तोही जन्म सोडोनी निघोनी जाय सर्पयोनी पुन्हा नरकी जावोनी नाना कष्ट भोगी तसे सखी भार्या सवे ऐका मातुल स्त्री असे विशेखा एखादा करी संपर्क श्वान योनी जन्म पावे परस्त्रीचे वदन न करावे कदा अवलोकन कुबुद्धी करिता निरीक्षण चक्षुरोगी होऊनी उपजे आपण असे शूद्र जाती विप्र स्त्रीशी करी रती तो दोघेही कमी होती हे निश्चित अवधारा सदा शूद्र संपर्क करी याची स्त्री व्यभिचारी जन्म पावे तो कुत्री महादोष बोली तसे ऐसे तया पतिताप्रती श्री गुरु आपण निरोपती ऐकत होता त्रिविक्रम भारती प्रश्न केला श्री गुरुसी स्वामी निरुपले धर्म सकळ ऐकता होय मन निर्मळ जरी घडले एक वेळ पाप जाय कवने परी श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी प्रायश्चित असे पापासी पश्चाताप होय जासी पाप नाही सर्वथा पाप असे थोर केले अंतकरणी असे खोचले त्याशी प्रायश्चित्त भले कर्म विपाकी बोलिले प्रायश्चित्तांची विधाने सांगेन ऐका स्थिर मने अनेक ऋषींची वचने ती सांगेन ऐका तुम्ही प्रथम व्हावा ब्रह्मदंड तेने होय पापखंड गोदाने सालुंकृत अखंड अशक्त तरी द्रव्य द्यावे निष्क अथवा अर्धनिष्क सूक्ष्म पाप पावनिष्क स्थूल सूक्ष्म असेल पातक तेने विधी द्रव्य द्यावे अज्ञानकृत पापासी पश्चातापे शुद्धी परियेशी गुरुसेवा तत्परेशी केलिया गुरु निवारी नेनता पाप केलियासी प्रायश्चित्त असे परियेशी प्राणायाम द्विशतेशी पुण्यतीर्थी 10 स्नाने 3 गुंजा सुवर्ण द्यावे नदी आचरावे 2 गावे सौम्य पातक याची भावे जाती पापे परियेशी स्त्री पुरुष दोघात एक करीती पुण्य पाप दोष दोघेही पडती दोषात दोघे आचरावे प्रायश्चित्त आणि एक असे प्रकार जेणे पाप होय दोर गायत्री जप 10 सहस्र करावा तेने वेद मंत्र याचे नावे गायत्री कृच्छ महादोषी करी पवित्र ऐसे करावे विचित्र श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी प्राजापत्य कृच्छ देखा असे विधी अतिविषेका भोजन करावे मुक्त एका अथवा ऐचित भिक्षा उपवास करावे 3 दिवस मरावे गुरुचरणास
येणे जाती सौम्य दोष जे आपणाशी सामान्य. अतिख्रच असे एक चित्ते मुनी ऐक, दोष असती सामान्य अज्ञानेच केलिया. अन्न घ्यावे सप्तविशंती ग्रास, सकाळी 12 रात्री 15 अथवा दोन्ही 8 ग्रास ऐचित अन्न द्यावे. ऐसे सौम्य पातकाशी विधी असती परियेशी, मास 1 नेमेशी अंजुली 1 जेवावे. उपवास 3 करावे देखा प्रकार सांगेन अनिका. 3 दिन उपोषका घृत पारणे करावे. 3 दिवस घृत घेऊन क्षीर घ्यावे. दिवस 3 दिवस वायू भक्षोनी पुन्हा क्षीर 1 दिवस. एखादा असेल अशक्त तयाशी असे एक व्रत तिळगुळ लाह्या पीठ उपवास 1 करावा. पर्णकृच्छ करायसी पर्णोदक घ्यावे. प्रति दिवशी करावे तितके उपवासी. पश्चातापे प्राशन कीजे. कमल बिल्व अश्वस्थ कुशोदक बिंदू नित्यपान करावे सत्य. पर्णकृच्छ परियेसा आणिक 1 प्रकार तरी करी चांद्रयान आचार. कुकुटांड प्रमाण आहार ग्रास घ्यावे वर्धमानी. अमावस्याशी 1 ग्रास. पौर्णिमेशी 15 कृष्ण पक्षी उतरत दुसरे मासी हविषान्न आपले पाप प्रगटुनी उच्चारावे सभास्थानी. पश्चातापे जळुनी पाप जाय अवधारा. आता सांगेन तीर्थकृच्छ यात्रा करावी पवित्र वाराणसी. क्षेत्र पर्वत स्नान मात्रे पापे जाती. वरकड तीर्थी गेलियासी. गायत्री जप सहस्रेशी पाप जाय त्वरेशी. अगस्ती वचन बोलिले असे समुद्र सेतू बंदेशी. स्नान केलिया परियेशी भ्रूण हत्या पापनाशी. कृतघ्नादी पातके विधीपूर्वक शुचीशी. जप कोटी गायत्रीशी ब्रह्महत्या पापनाशी. ऐके त्रिविक्रम 1 चित्ते लक्ष गायत्री जप केलिया. सुरापान पाप जाय लया. सुवर्ण चोरी केलिया 7 लक्ष जपावे. 8 लक्ष गुरुतल्पगासी. गायत्री जपता पापनाशी. आता सांगेन परियेशी वेदाक्षरे पाप दूर. पवमान सुक्त 4 पठन करिता ब्रह्महत्या दूरी. इंद्र मित्र अवधारी 1 मास जपावे. सुरापानादी पातके जातील येणे सुक्तके. शुनासेपा नाम सुक्ते. सुवर्णहरा पाप जाय. पवमान शन्न सुक्त पठन करिता हविषोक्त मास 1 पठत. गुरु तल्पादिक हरती. पंचमास 6 मानस मितहार करुणी पुरुष सुक्ते कर्मनाश. पंचमहापापे नासती. त्रिमधू म्हणजे मंत्रसुक्त. त्रिमधू म्हणजे मंत्रसुक्त. सुवर्णा त्रिनाश मंत्र जपावे नाचिकेत. समस्त पातके प्रायश्चित्त नारायण पन्न देखा जपावे भक्तिपूर्वका. नाशी पंचमहापातका प्रीतीपूर्वक जपावे. त्रिपदा नाम गायत्रीशी जपती जे भक्तीशी. अघमघर्षण त्रिरावृत्तेशी. 7 जन्म पाप जाय. अपामध्यपन्नाशी तद विष्णू नाम सुक्तेशी. जपती जे जनभक्तीशी 7 जन्म पाप जाय. अनेक असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका. अनुतप्त होऊनी विशेषा. पंचगव्य प्राशन कीजे. गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कृशसार. विधी मंत्रे घ्यावे निर्धार. पहिले दिनी उपवास. नीलवर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र. ताम्र गाईचे क्षीर. श्वेत धेनूचे दधी घ्यावे. कपिला गाईचे दूध बर्वे. ऐसे पंचगव्य बर्वे घ्यावे. एकेकांचे क्लप्त भावे सांगेन सर्व अवधारा. गोमूत्र घ्यावे पावशेर. अंगुष्ठ पर्व गोमय पवित्र. क्षीर पावणे
2 क्षेर दधी 3 पाव घ्यावे. धृत घ्यावे पावशेर तितकेची मिळवावे. कुशनीर घेता मंत्र उच्चार विस्तारोनी सांगेन. कुशासहित 6 रसे एकेकाशी मंत्र पृथक असे. प्रथम मंत्र इरावती असे. इदम विष्णु दुजा देखा. मानस्तोक मंत्र 3 प्रजापती. चतुर्थ अवधारा. पंचम गायत्री उच्चारा. 6वी व्याहती प्रणवपूर्वका. ऐसे मंत्रोनी पंचगव्य प्यावे. अनुतप्त एक भावे. हस्तिगत चर्मगत पूर्व. पापे जाती अवधारा. गायी न मिळता इतुके जिन्नसी. कपिला गाय मुख्य पर्येशी. दर्शन मात्रे दोष नासी. कपिला गायी उत्तम. पंच महापातक नावे. ब्रह्म हत्या सुरापान जाणावे. स्वर्णस्तेय गुरुतल्पक जाणावे. 5वा त्यासवे मिळालेला. 4घे पातकी देखा. 5वा तया मिळता देखा. त्यासहित पंच महापातका आहे ती पापे पर्येसा. सुरापानी ब्रह्मघातकी. सुवर्णस्तेय गुरुतल्पकी. 5वा महाघातकी. जो सानुकूळ मिळे तो ऐसे पातक घडे. त्याशी प्रायश्चित्त पर्येशी. श्री गुरु संतोषी अनुग्रहे पुनीत एखादा मिळेल. शास्त्रज्ञ स्वधर्माचारे अभिज्ञ. त्याच्या अनुग्रहे पापघ्न पुनीत होय अवधारा. ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी. प्रायश्चित्त सांगती पर्येशी. सकल विप्र संतोषी. ज्ञान प्रकाशे होती. श्री गुरु म्हणती पतितासी. पूर्वी तू विप्र होतासी. माता पिता गुरु दोषी. तेने होय चांडाल जन्म. आता सांगतो ऐक. स्नान संगमी मास 1 केलिया दोष जाती निशंक. पुन्हा विप्रजन्म होशी. पतित म्हणे स्वामीशी. तव दर्शन झाले आम्हाशी. कावळा जाता मानसासी. राजहंस तो होतसे. तैसे तव दर्शन मात्रे पवित्र झाली सकळ गात्रे. तारावे आता त्या कृपा पात्रे शरणागतासी. परिस लागता लोखंडासी. सुवर्ण होय तत्क्षणेशी. सुवर्ण मागुती लोहाशी. केवी मिळे स्वामिया. तव दर्शन सुधारसी. आपण झालो ज्ञानराशी. अभिमंत्रोनी आम्हाशी. विप्रामध्ये मिळवावे. ऐकोनी तयाचे वचन. गुरु बोलती हसून. तव देह जातीहीन. विप्र केवी म्हणतील. पतिताच्या घराशी उपजोनी तू वाढलासी. ब्रह्मत्व केवी पावसी. विप्र निंदा करतील. पूर्वी ऐसा विश्वामित्र. क्षत्रिय वंशी गाधीपुत्र. तपोबळे म्हणवी पवित्र. म्हणे तो विप्र आपणा. ब्रह्म्याची 100 वर्ष तप केले महाक्लेशे. त्याचे बळे म्हणवी तसे ब्रह्मऋषी आपणा. इंद्रादी सुरवराशी विनविता झाला पर्येशी. आपणा ते ब्रह्मर्षी म्हणा ऐसे बोलतसे. देव म्हणती तयाशी. आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी. जरी तो बोले ब्रह्मऋषी तरी आम्ही अंगीकारू. मग त्या वशिष्ठाशी विनवी विश्वामित्र ऋषी. विप्र म्हणा आपणाशी केले तप बहुकाळ. वशिष्ठ म्हणे विश्वामित्र. क्षत्रिय तपास अपत्र देह टाकूनी. मग पवित्र विप्रकुळी जन्मावे. मग तुझा होईल व्रतबंध. होईल गायत्री प्रबोध. तधी तुवा होशी शुद्ध. ब्रह्म ऋषी नाम तुझे. काही केल्या न म्हणे विप्र. मग कोपला विश्वामित्र. वशिष्ठाचे शतपुत्र. मारिता झाला तये वेळी. ब्रह्मज्ञानी वशिष्ठ ऋषी. नव्हे कदा तामसी. अथवा न म्हणे ब्रह्म ऋषी. तया विश्वामित्राशी वर्तता ऐसे एके दिवशी. विश्वामित्र कोपेशी. हाती घेऊनी पर्वताशी. घालू आला वशिष्ठावरी. विचार करीत मागुती मनी. जरी वधीन वशिष्ठ मुनी. आपणा ते न म्हणे कोणी. ब्रह्म ऋषी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वशिष्ठ वाक्यासरशी. आपण म्हणो ब्रह्म ऋषी. अन्यथा नाही म्हणून या. अशा वशिष्ठ मुनीस मारिता. याशी फार दोष म्हणून टाकी गिरीवरास. भूमीवरी पर्येसा. अनुतप्त झाला अंतकरणी. वशिष्ठे ते ओळखुनी. ब्रह्मऋषी म्हणून पाचारिले तये वेळी.
संतोषोनी विश्वामित्र म्हणे, बोल बोलिला पवित्र म्हणे, घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामी या. संतोषोनी वशिष्ठ तया लागी बोलत म्हणे, शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे. विश्वामित्रे अंगीकारले, सूर्यकिरणे देहा जाळिले, सहस्रकिरणी तापले, देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अति सामर्थ्यानुष्ठानी, पहिला देह जाळवणी नूतन देह धरियेला. ब्रह्मर्षी तेथून विश्वामित्र झाला जाण, सकळाशी मान्य महाराज. मग म्हणती सकळ मुनी, विश्वामित्र ब्रह्मज्ञानी, ब्रह्मऋषी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तव देह विसर्जावा, जन्मईह अनुतप्त तत्व भाव. ब्रह्मकुल भाविशी, ऐसे त्या पतितासी बोधिता गुरु पर्येशी. लादले सुखत्यासी, त्याच्या मानसी न ये काही. निधान सापडे दारिद्र्याशी, तो का सांडीन संतोषी. अमृत सापडता रोग्याशी, का सांडील जीवित्व. एखादे ढोर उपवासी, पावे तृण बिडाराशी. तेथोनी जावया त्याशी, मन नव्हे सर्वथा. तैसे त्या पतितासी, लागले ध्यान गुरुशी. न जाय आपल्या मंदिराशी, विप्र आपणा म्हणतसे. इतके होता ते अवसरी, आली त्याची पुत्र नारी. म्हणू लागले अपस्मारी, म्हणून आलो धावत. जवळ येता स्त्रियेशी, परशो नको म्हणे तिशी. कोपे करुनी मारावयाशी, जात असे तो पतित. दुःख करी ती भार्या, दुरुनी नमे गुरु पाया. पती माते सोडून या जातो, आता काय करू. कन्या पुत्र मज बहुत, तया कोण पाळीत. आम्हा सांडोनी जातो, किमर्थ सांगा तयाशी स्वामी या. जरी न सांगाल स्वामी त्याशी, त्यजीन प्राणपुत्रा सरशी. एरवी आपणा ते कोण पोशी, अनाथ मी स्वामी या. ऐकोनी तियेचे वचन गुरु बोलती हसून, त्या नरा ते बोलावून सांगता ती पर्येसा. गुरु म्हणती पतितासी, जावे आपल्या घराशी. पुत्र कलत्र क्षोभता दोषी, तू ते केवी गती होय. या संसारी जन्मोन या, संतोष वावे इंद्रिया. मग पावे धर्मकाया, तरीच तरे भवार्णव. या कारणे पूर्वीच जाणा, न करावी आपण अंगणा. करुणी तिशी त्याजिता जाणा, महादोष बोलिजे. सूर्यभूमी साक्षीशी, तुवा वरिले स्त्रियेशी. तीस त्या गीता महादोषी, तू ते नव्हे गती जाण. श्री गुरुवचन ऐकून, विनवितसे कर जोडून. केवी होऊ जातीहीन, ज्ञान होऊनी मागुती. श्री गुरु मनी विचारिती, याचे अंगी असे विभूती. प्रक्षाळावे लुब्धका हाती, अज्ञानत्व पावेल. ऐसे मने विचारुनी, सांगती शिष्याशी बोलावणी. एका लुब्धका पाचरुनी, आणा अति त्वरेशी. तया ग्रामी द्विजेक करी, उदिम वानिक. तया ते पाचारिती ऐक, तया पतिता सानिध्य गुरु. श्री गुरु म्हणती त्याशी, उदक घेऊन हस्तेशी. स्थापन करी गा पतितासी, होय आसक्त संसारी. आज्ञा होता ब्राह्मण, आला उदक घेऊन. त्यावरी घालिता तत्क्षण, गेली विभूती धुवोनी. विभूती धुता पतितांचे, झाले अज्ञान मन त्यांचे. मुख पाहता स्त्री पुत्रांचे, धावत गेला त्याजवळी. आलोंगनिया पुत्राशी, भ्राती म्हणे त्याशी. का आलो या स्थळाशी, तुम्ही आला कवन कार्या. ऐसा मनी विस्मय करीत, निगोनी घरा गेला पतित. सांगितला वृत्तांत विस्मय सर्व करीता ती. इतुके झाले कौतुक पाहता, नगर लोक विस्मय करीती. सकळीक म्हणते अभिनव काय झाले. त्रिविक्रम भारती मुनी, झोका होता गुरु सन्निधानी. पुसतसे विनवणी, ऐका श्रोते एक चित्ते. त्रिविक्रम म्हणे गुरुशी, होतो संदेह मानसी. निरोप देवा कृपेशी, विनंती एक अवधारा. महापतित जाती ह्यन जाण, तया ते दिदले दिव्य ज्ञान. अंग दुता तक्षण, गेले ज्ञान केवी त्याचे. विस्तारोनी अम्मासी, निरोप पावे कृपेशी. मनोनी लागला चरणाशी, भावभक्ती करून या. ऐसे पुसे त्रिविक्रम येती, श्री गुरु तया निरूपिती. त्याचे अंगाची विभूती, धुता गेले ज्ञान त्याचे.
ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन, साच होई ब्रह्म पूर्ण भस्म महिमा अपार. गुरुवचन ऐकोनी विनिव तसे, त्रिविक्रम मुनी देव गुरु शिरोमणी, भस्म महिमा निरोपावा. सिद्ध म्हणे शिष्याशी, भस्म महिमा परियेशी, गुरु सांगता विस्तारेशी, एक चित्ते अवधारा. मनोनी सरस्वती गंगाधर, गुरु चरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळा विष्टे साधती. पुढील कथा पावन सांगे, सिद्ध विस्तारोन, महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास. इति श्री गुरुचरित्रामृत कर्म विपाक भावार्थ अत्यंत ज्ञान प्रशंसत विमोचित पुन्हा केले. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्यु उपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम 28 अध्याय. श्री गुरु दत्तात्रय अर्पितमस्तु. ओवी संख्या 195. श्री गुरु दत्तात्रय अर्पणमस्तु. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव.